नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सिंपल लिफ्टिंग मशीनची व्हिडिओ लेक्चर सिरीज चालू आहे आणि आपण प्रॉब्लेम सॉल्व करतोय। या व्हिडिओमध्ये आपण हा प्रॉब्लेम सॉल्व करणार आहे। प्रॉब्लेम पहिल्यांदा वाचूया आणि गिवन लिहूया। गिवन प्रॉब्लेम असा आहे, सर्टन मशीन हॅज अ लॉ दिलेला आहे, लॉ ऑफ मशीन। तो काय दिलाय, P = 0.025 W प्लस C दिले 20 आणि न्यूटन मध्ये आहे। सो 0.025 म्हणजे MW प्लस C, M असणार 0.025 W प्लस C 20 विथ VR म्हणजे व्हेलॉसिटी रेशो दिलाय 60। कॅल्क्युलेट इट्स इफिशियन्सी ॲट अ लोड ऑफ 1 किलो न्यूटन। लोड दिलाय W 1 किलो न्यूटन, त्याचं मी न्यूटनमध्ये करतो 1000 न्यूटन, कारण हे न्यूटनमध्ये इक्वेशन आहे म्हणून न्यूटनमध्ये केलं मी। आणि फाइंड काय करायचे आपल्याला, कॅल्क्युलेट इट्स इफिशियन्सी। टू फाइंड इफिशियन्सी इटा, ओके इटा, दिस इज नॉट एन, इटा। आता फॉर्म्युला काय आहे इटासाठी, इफिशियन्सीसाठी फॉर्म्युला, इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय आहे, इटा इज इक्वल टू MA डिवायडेड बाय VR इंटू 100। VR आपल्याला दिलंय ऑलरेडी, MA काढायला MA काय दिलं नाही, मग MA कसं काढतात, MA इज इक्वल टू W डिवायडेड बाय P। W दिलंय पण P दिलेलं नाही, पण P साठी लॉ ऑफ मशीन दिला, मग लॉ ऑफ मशीनमधून P काढायचं, इथं W ची व्हॅल्यू टाकून P निघेल, मग ते इथं टाकले की MA निघतंय, MA इथं टाकले की इफिशियन्सी निघते। असा सिंपल प्रॉब्लेम आहे, सॉल्व करूया आता। सोल्युशन, पहिल्यांदा लॉ ऑफ मशीनमधून P काढूया, ॲट W इज इक्वल टू 1000 न्यूटन। P ची व्हॅल्यू काय येणार, P इज इक्वल टू लॉस आहे 0.025 W प्लस C आहे 20 न्यूटनमध्ये। आता W 1000 असताना आपल्याला P काढायचं, ॲट W इज इक्वल टू 1000, P इज इक्वल टू 0.025 इंटू 1000 प्लस 20। तर 0.025 इंटू 1000 काय येणार, 25 प्लस 20 45 येणार, 45 न्यूटन। एवढा एफर्ट हा लोड लिफ्ट करायला लागतोय। P इज इक्वल टू 45 न्यूटन। आता हा P इथं टाकूया म्हणजे MA निघेल। सो मेकॅनिकल ॲडव्हान्टेज इज इक्वल टू W डिवायडेड बाय P, लोड डिवायडेड बाय एफर्ट। सो W काय आहे, W 1000 न्यूटन, 1000 डिवायडेड बाय P आलं 45। आता हे किती येते, MA इज इक्वल टू 1000 डिवायडेड बाय 45, तुमच्या कॅल्क्युलेटरमध्ये टाका, व्हॅल्यू येते 22.22। ओके, हे आलं MA। आता इफिशियन्सी इज इक्वल टू MA डिवायडेड बाय VR इंटू 100। MA किती आहे, इथं आले 22.22 डिवायडेड बाय VR आपल्याला दिले 60 आणि इंटू त्याला 100। सो इफिशियन्सी काय येणार, इटा इज इक्वल टू, इकडे लिहितो मी आन्सर, हे कॅल्सीमध्ये टाका 22.22 डिवायडेड बाय 60 इंटू 100, व्हॅल्यू येते 37.03, 37.03% एवढी इफिशियन्सी येते। ओके, असा सिंपल प्रॉब्लेम होता। थँक्यू।